फडणवीस साहेबांशी भेट घेतली, DCM साहेबांशी. त्यांना आम्ही आमच्या आमरण उपोषणाचं बद्दल माहिती सांगितली. त्यांनी म्हटलं की मला हा विषय विकास कुंभारे आणि प्रवीणजी दटके यांनी अवगतमध्ये आम्हाला सरळ सरळ लिहिलेलं आहे की सेवाविषयक लाभ आणि हे देण्यात यावे हे, आणि जे नाही द्यायचं आहे ते सुद्धा त्यांनी तिथे नमूद केलं. एक दिवसाचा जो तांत्रिक खंड त्या GR मध्ये दिला 14/12/22चा, तो क्लेरिफाय केला तर आमचा विषय म्हणजे आदिवासी समजायचं नसेल तर आम्हाला तुम्ही त्या आदिवासी मधून काढून टाका आणि मतदारसंघाची पुनर्रचना. जवळपास 60,000 कर्मचारी आहेत जे शासन सेवेत आहेत किंवा काही रिटायर्ड झाले आहेत. जवळपास 60,000 कर्मचारी आहेत, अन्यायग्रस्त जातीचे कर्मचारी आहे ज्यांच्या जातीचा दाव्यामध्ये संदिग्धता असल्यामुळे त्यांच्या देशे लावले. असं असताना सुद्धा तेव्हा डॉक्युमेंट दिल्यानंतर आता त्या कर्मचाऱ्यांना इनव्हॅलिड झालं, काही कर्मचाऱ्यांना काढलेलं होतं, पण 19/12/2020च्या GR नुसार त्या लोकांना सेवेत घ्या म्हटलं आहे. आफ्रोह या संघटनेचे गेल्या 10 नोव्हेंबरपासून संविधान चौकामध्ये आमरण उपोषण सुरू आहे. काल DCM साहेबांची त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची भेट झालेली आहे. नेमकी काय चर्चा झालेली आहे आपण जाणून घेऊ. सर, IBM TV9 आणि WH न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय नेमकी चर्चा झाली DCM सोबत? काल रात्री आम्ही एअरपोर्टच्या डिपार्चरच्या गेटवर फडणवीस साहेबांशी भेट घेतली, DCM साहेबांशी. त्यांना आम्ही आमच्या आमरण उपोषणाचं बद्दल माहिती सांगितली. त्यांनी म्हटलं की मला हा विषय विकास कुंभारे आणि प्रवीणजी दटके यांनी अवगत केलेला आहे. मी याच्यावर आज निर्णय घेतो आणि आपल्याला कळवतो आपण उपोषण सोडावे, आणि याबाबत मी प्रवीणशी बोलतो असे ते बोलले होते. प्रवीण म्हणजे दटके साहेब. आता दटके साहेबांचं कडे पण आम्ही लोक गेलो होतो. ते म्हणे की मी सर्व शहानिशा करतो बा आणि आपल्या उपोषणस्थळी भेट देतो, पण अजून अद्यापही दटके सर या ठिकाणी आले नाहीत. आम्ही वाट पाहतो आहे, कारण आज 7वा दिवस झालेला आहे. त्यामुळे आम्ही या शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी असं आमचं मागणं आहे. कारण बेसिकली कसं की आम्ही 33 अन्यायग्रस्त जमातीचे लोक आहे आणि शासनाच्या सेवेत 30-30 वर्ष नोकरी केलेली आहे, आणि कुठल्या तरी एका GR नुसार शासनाने आम्हाला परमनंट पोस्ट टेम्पररी पोस्टवर केलं आहे. आम्ही वारंवार शासनाने ज्या ज्या प्रकारे आतापर्यंत लागलो तेव्हापासून वेगवेगळे GR काढले, त्या GRच्या अनुषंगाने आम्हाला कधी SBC केलं, कधी इकडे टाकलं, कधी तिकडे टाकलं. शासनाने जसं म्हटलं तसं आम्ही आतापर्यंत चाललेलं आहे. शासनाच्या कुठल्याही याला आम्ही विरोध केला नाही. आता नेमकं आमच्या वयाच्या 55व्या वर्षी शासन म्हणतं की तुम्हाला पेन्शन नाही, इन्क्रिमेंट नाही, तर अशा ह्याच्यात आम्ही असं द्विधा मनस्थितीत आहे. आणि महाराष्ट्रात हे 1-2 कर्मचारी नाही आहे किंवा हलवा समाजाचं नाही आहे, 33 अन्यायग्रस्त जमाती आहे, आणि या संघटनेचे धागेदोरे जवळपास महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात आहे. मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणीच 9 दिवसाचे आमरण उपोषण केलं होतं. त्या उपोषणाच्या सांगता करताना स्वतः DCM साहेब आले होते. त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी 14/12/2022चा एक GR काढला. त्या GR मध्ये आम्हाला सरळ सरळ लिहिलेलं आहे की सेवाविषयक लाभ आणि हे देण्यात यावे हे, आणि जे नाही द्यायचं आहे ते सुद्धा त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे. नेमकं कुठल्या प्रवर्गामध्ये मोडताय? आम्ही ॲक्च्युली लागलो तेव्हा ST प्रवर्गात होतो, पण आता शासनाच्या विविध GRच्या अनुषंगाने आम्ही आता SBC मध्ये आहे. त्यामुळे त्या प्रवर्गातही नाही आहे ज्या प्रवर्गातून आम्हाला व्हॅकेट करायचं होतं. आम्ही ऑलरेडी तो प्रकार जो 1995च्या GR नुसार रिकामा केला आहे, कोर्टाच्या निर्णयानुसार रिकामा केला आहे. बरेच ठिकाणी बरेच कर्मचारी आहेत. त्यामुळे आम्ही ST मध्ये आहे नाही, तरी आम्हाला अधिसंख्य प्रकार काढला, आणि कोर्टात गेलं तर कोर्ट म्हणते की तुम्ही ST तुम्हाला अधिसंख्य केलंच कसं शासनाने? नाही, तुम्ही आता सेवानिवृत्त झाले की शासन सेवेत? मी शासन सेवेत आहे, अजूनही कार्यरत आहे, आणि आम्हाला 19 पासून इन्क्रिमेंट नाही आहे. असे बरेच डिपार्टमेंट आहे शासनाचे. वित्त विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, शाळा शिक्षणचा जो जिल्हा परिषद आहे, असंख्य डिपार्टमेंट आहे. त्या शासनाला लेटर लिहिलं आहे त्यांनी की बा आम्हाला या GRच्या अनुषंगाने मार्गदर्शन करा, पण मार्गदर्शन करायच्या नावावर निव्वळ वेळ काढू धोरण सुरू आहे. त्याच्यावर क्लेरिफिकेशन आलेलं नाही आहे. आम्ही वारंवार डेप्युटेशन दिलेलं आहे शासन दरबारी. त्याकरता 2दा कॅबिनेटमध्ये आमचा विषय ठेवण्यात आला की या GRच्या अनुषंगाने शुद्धीपत्रक काढावे म्हणून. पण नेमकं कसं झालं की ज्यावेळेस डेप्युटेशनला म्हणजे कॅबिनेट पुढे विषय ठेवण्यात आला त्यावेळेस राजकीय उलथापालथ झाली. अजितदादा साहेबांचे काही गट, रागाचा काही गट इकडे आला
त्यामुळे त्या कॅबिनेटमध्ये आमचा विषय मार्गी लागला नाही. पुन्हा दुसऱ्या कॅबिनेटमध्ये विषय ठेवला तर मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब हे तिघेही दिल्लीला गेले कॅबिनेट विस्तारासाठी. त्यामुळे त्यानंतर आमचा विषय प्रलंबित आहे आणि नंतर मराठा आरक्षण झाल्यामुळे पूर्ण त्याकडे शासनाचं लक्ष होतं. आमच्या मागणीकडे काहीच आमचा विषय अगदी सोपा आहे. शासनाने एक दिवसाचा जो तांत्रिक खंड त्या जी आरमध्ये दिला 14/12/22चा तो क्लेरिफाय केला तर आमचा विषय राहणार नाही. इतका सोपा विषय असताना सुद्धा अडचणीचा विषय होऊन गेला. आमची उपोषणकर्ती करुणा भानुसे लिखार, तिचा विषय काय की तिला शासनाने 19/12/2020चा जी आरनुसार त्याच्यातल्या अबकडं जे होतं त्याच्यात 4.2 नुसार तिला सेवेत घेतलं. 2007ला तिला काढलं होतं आणि मागच्या वर्षी तिला सेवेत घेतलं. तर आता ती 12 महिन्याचा कालावधी झाला, तिला ₹1 वेतन दिलं नाही आहे. इतका क्लिअर कट सेवाविषयक लाभ द्या म्हटलं असताना सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटी त्याच्यावर लक्ष देत नाही. ते म्हणतात की आम्ही तुमच्याकडे शासनाला रेफर केलं. अरे 1 वर्ष एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन मिळत नसेल तर त्यांनी सर्व्हायव्हल कसं करावं? रोजची जाणं येणं झालं, कॉलेजमध्ये येणं, कुटुंब चालवणं झालं आहे, तिचा पगार देणार नाही, ती जगान कसे? ही जी 33 जमाती आहेत, 33 जमाती आहेत ना, त्या 33 जमातींचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे शासन दरबारी. आणि आता सरकारसोबत तुमची भेट सुद्धा झालेली आहे DCM साहेबांसोबत. नेमकं आश्वासन काय दिलं त्यांनी? मी आज बोलतो बस एवढं बोललोय की मी आज करतो याच्यावर काहीतरी, एवढं त्यांनी आश्वासन दिलं आहे. बरं, माझं काय म्हणणं आहे, शासनाला जर ही 33 जमाती जर म्हणजे आदिवासी समजायचं नसेल तर आम्हाला तुम्ही त्या आदिवासीमधून काढून टाका आणि मतदारसंघाची पुनर्रचना करा आणि त्याच्यात मग तुमचे 25 आमदार जे ट्रायबल पॉकेटचे आहे ते आमची जनगणना केंद्र शासनाचा फंड घेताना आमची जनगणना विचारात घेता आणि जेव्हा बेनिफिट्स द्यायला म्हणता तेव्हा म्हणता की तुम्ही या जातीत हे मोडत नाही. हा चुकीचा प्रकार आहे. मग शासनाने आम्हाला वेगळं करावं आणि त्यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना करावी. त्याच्यात तुमचे 10 आमदार बनतात आणि 2 खासदार राहतात. मग तसं तरी करावं. 50 वर्षा अगोदरचे जे दाखले आहेत तुमचे, त्याच्यामध्ये नेमकं काय नमूद आहे तुमच्या त्या 33 जी जमाती आहेत त्यांच्यावर? सर, असं आहे की जी ट्रायबलचे जे 25 आमदार आहेत तो इतका मोठा आदिवासी विभागावर इतका मोठा दबाव असतो. आम्ही 1948चा रेकॉर्ड दिला सुद्धा त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही. 10 डॉक्युमेंट दिल्यावर त्याच्यामध्ये नमूद काय आहे नेमकं? त्याच्यात हलबा नमूद आहे. हलबा नमूद असताना डॉक्युमेंट मिळत नाही. माझा स्वतःचा हलबाचा रेकॉर्ड आहे. माझी तुम्ही ST मध्ये येतात ना? मी ST मध्ये येतो. माझी व्हॅलिडिटी झाली नाही आणि 10 लाख रुपये आम्ही त्यावेळेस खर्च केला आहे, अजून व्हॅलिडिटी मिळत नाही. मग आता काय करणार? शेवटी त्रासून गेला कर्मचारी, किती करणार आहे? बरं, एक कर्मचारी 10 लाख प्रत्येक थोडी करणार आहे. शासनाचं चुकीचं धोरण आहे. जर आम्हाला तुम्ही ट्रायबलमध्ये समजत नसाल तर आम्हाला वेगळं करून टाका ना. तुम्ही त्याच्या जातगणनीच्या मतदारसंघाची पुनर्रचना करा. माझा पुन्हा तोच प्रश्न आहे. 1948 पूर्वी म्हणजे तुमचा नेमकं जे कोतवाली पंजी जो असतो त्यामध्ये काय नमूद आहे? तुमच्या जातीच्या काय नमूद आहे त्याच्यात? कोतवाली पंजीमध्ये जातीचा उल्लेख नसतो. व्यवसाय त्यावेळेस व्यवसायाचा उल्लेख असतो. बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात तो व्यवसायाचा उल्लेख केला आहे. बरेच लोक नागपूर भागातले वेनकरी व्यवसाय करायचे तिथे गोष्टी लिहिल्या आहे. पण ती जात आहे, जात नाही आहे, व्यवसाय आहे. आणि काही दुसरा रेकॉर्ड जो असा आहे तो हलबाचा रेकॉर्ड बराच दिलेला आहे. जेव्हा स्क्रुटिनी कमिटी आमचा दावा रिजेक्ट करते, जेव्हा आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जातो तिथं व्हॅलिडिटी द्या म्हणता ना. मग काय करावं आम्ही? काय कोर्टात जातो तेव्हा व्हॅलिडिटी मिळते. महाराष्ट्रामध्ये एकूण असं म्हणजे किती कर्मचारी असतील ज्यांना या समस्येला म्हणजे सामोरे जावे लागत आहे? इथे महाराष्ट्रात जवळपास 60,000 कर्मचारी आहेत जे शासन सेवेत आहेत किंवा काही रिटायर्ड झाले आहेत. जवळपास 60,000 कर्मचारी आहेत. अन्यायग्रस्त जातीचे कर्मचारी आहेत ज्यांच्या जातीचा दाव्यामध्ये संदिग्धता असल्यामुळे त्यांच्या रिजेक्ट झालेले आहे. असे बरेच कर्मचारी आहेत. 60,000च्या वरती जवळपास कर्मचारी आहेत. पेन्शन थांबलेलं आहे. पेन्शन जवळपास ह्या 14/12/22च्या जी आरनुसार बऱ्याच ऑफिसनी पेन्शन काढलेलं आहे. पण 40% ऑफिसनी काढलेलं आहे. 60% ऑफिस अजूनही त्याच्यात क्लेरिफिकेशन मागत आहे शासनाला आणि शासनाकडनं क्लेरिफिकेशन नसल्यामुळे ते लोक अडचणीत आहे. नाही, जातीचा दाखला जर ज्यांच्याजवळ नसेल त्यांना काढलेला आहे का? सेवेतून निवृत्त केलेला आहे का सरकारने? जातीचा दाखला ज्यांची सबमिट केला आहे किंवा त्यांच्याकडे प्रलंबित आहे अशा लोकांना शासनाने काढलेलं आहे. ज्यांनी डॉक्युमेंट दिले नाही त्यांना 2013च्या जी आरनुसार शासनाने त्यांचं सेवाविषयक लाभ देता येणार नाही. या ग्राउंडवर त्यांच्याकडनं कोणाकडनं SBC घेतलं, कोणाला डॉक्युमेंट जमा करायला लावले
असं असताना सुद्धा तेव्हा डॉक्युमेंट दिल्यानंतर आता त्या कर्मचाऱ्यांना इन्व्हॅलिड झालं, काही कर्मचाऱ्यांना काढलेलं होतं, पण 19/12/2020च्या GR नुसार त्या लोकांना सेवेत घ्या म्हटलं आहे. अशा लोकांना सेवेत घेतलं आहे. शासनाच्या GR नुसार सेवेत घेतल्या त्या कर्मचाऱ्याला ना आज त्याला वर्षभरापासून वेतन देत नाही आहे. हे ज्ञानेश्वर बारापात्रे आहे, हे वाशिम जिल्ह्यातल्या किनवटमधून आलेले आहे. त्यांना त्या GR नुसार अपॉइंटमेंट नाही दिलेलं आहे. म्हणजे स्ट्रगल केल्याशिवाय अपॉइंटमेंट द्यायला तयार नाही ना, जेव्हा GR मध्ये स्पष्ट उल्लेख असताना. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, तुमची मागणी काय आहे? सरकार जर तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तर आता हिवाळी अधिवेशन नागपुरात आहे, तुमचं काय पुढलं पाऊल काय राहणार? सरकारला आम्ही कर्मचारी आमच्याकडे काही नेतेगिरी करायचा विषय नाही आहे. आम्हाला आमचं जे रास्त मागणी आहे, न्याय मागणी आहे, त्या सरकारने मान्य करावं एवढी आमची विनंती आहे. जर यापुढे जर सरकार या निर्णयावर घेणार नसेल तर आम्ही जसं मागच्या वेळेस तमाम महाराष्ट्रात 36 जिल्ह्यापैकी 28 जिल्ह्यात आमरण उपोषण केलं होतं, तसा पर्याय आमची राज्य कार्यकारिणी जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही घेऊ. कारण आमचं कॅडर बेस काम आहे. आमची संघटना 36 जिल्ह्यात आहे. 36 जिल्ह्यात त्याची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. त्या कार्यकारिणीमध्ये जो निर्णय घेतला जाते ते आम्ही आमच्या त्या परीने आम्ही काम करतो. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमेन आफ्रोह या संघटनेच्या वतीने 10 नोव्हेंबरपासनं या संविधान चौकामध्ये आमरण उपोषण सुरू आहे. यांची एकच मागणी आहे, 1948 पूर्वी हलबा असं त्यांच्या त्या पणजी कोतवालीमध्ये म्हणजे कोष्टे लिहिलेलं होतं आणि हलबा जातीमध्ये ते मोडतात. त्यांना ST म्हणून त्यांना जातीचा दाखला देण्यात आलेला होता, परंतु कास्ट व्हॅलिडिटी आहे ती अद्यापही त्यांना मिळालेली नाही. त्या सरकारने काही कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त केलेलं आहे, त्यांना पेन्शन दिलेली नाही. आणि काल त्यांनी DCM साहेब म्हणजे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यावर विचार करतो आणि जे म्हणजे शासन निर्णयानुसार जे कारवाई करण्यात येईल ती कारवाई आपण करू आणि तुम्हाला न्याय देऊ असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. परंतु त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला एकतर STच्या जातीचा दाखला देण्यात यावा, अन्यथा अन्य प्रवर्गात त्यांचा म्हणजे समावेश करण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो जमात आहे 33 जमातीचा हा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यांच्यावरती अन्याय होत आहे, सेवेतून ते निवृत्त होत आहे, त्यांच्या मुलाबाळांचा तो प्रश्न आहे, त्यांच्या एज्युकेशनचा तो प्रश्न आहे. जर हा प्रश्न सरकारने सोडवला नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा समाज एक तीव्र असं आंदोलन करणार असा त्यांनी इशारा दिलेला आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.